नुकसानग्रस्त घरांची केली पाहणी, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार। कायदा आणि नियम कोणीही हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये। निष्पाप लोकांच्या घराचं नुकसान केलेलं आहे। इथं राहणाऱ्या लोकांचा आणि अतिक्रमणाचा काहीही संबंध नव्हता। प्रशासनाच्या वतीने 50,000ची मदत केलेली आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल। संभाजीराजेसोबत आम्ही बैठक लावायला तयार होतो। चर्चेतून मार्ग काढला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील सगळ्या जाती धर्माचे लोक होता जीवा म्हणून वाचला शिवा। सरकार कसं काय जबाबदार? तुम्हाला तुमचं योग्य वाटतं का? सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका। गड किल्ल्याचं संरक्षण झालं पाहिजे। प्रशासनाने गांभीर्यानेच घेतलेलं आहे। प्रशासनाने त्यावेळेस वर पण कुणाला तिथं जाऊन दिलं नाही। त्यावेळेसचा मॉब त्यांनाही समजून सांगण्याचं काम केलं। माजी खासदार संभाजीराजांना पण समजून सांगण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करत होतं। परंतु कधी कधी असा एखादा मॉब हा थोडासा ॲग्रेसिव्ह झाला की मग तो कुणाचं ऐकत नाही। हे पाठीमागची अनेक उदाहरणं आपल्याला आहेत। त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि शासन कुणालाही कायदा हातामध्ये घेऊन देणार नाही। कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यातनं पुढची वाटचाल केली जाईल। त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं। अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे, काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील, परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते, हे इतिहासामध्ये नोंद आहे। होता जीवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो। अशा अनेक आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत, ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे। ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे। पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये। नवीन कुठं गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये। ज्यांच्या स्वतः इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं, मी स्वतः बघितलं, इथं राजेश पाटील आहेत, बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळ्यांनीच बघितलं। काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत। अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला। वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दुकानांवर देखील संबंध नव्हता। आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे। पंचनामे केलेले आहेत। पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत। त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे। तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल। वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो। ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे। हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं। कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते। त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत। कोण त्याच्यामध्ये काय करतं आहे, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतं आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत। ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल।